हॅलो 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 नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही यावर्षी 9वी किंवा 10वीला आहात, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. SBI आशा फाउंडेशन अर्थातच SBI कडनं आशा नावाची एक स्कॉलरशिप तुम्हा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दिली जाते. आता SBI म्हटल्यानंतर पैशाला काही कमी नाही, फक्त आपलं काम आहे त्याच्यासाठी अप्लाय करायचंय. पण त्या अगोदर सांगा, तुम्ही 9वीला आहात का 10वीला आहात? कारण ही स्कॉलरशिप 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 15,000 रुपयांची स्कॉलरशिप आहे. बघा, 15,000 रुपयापर्यंतचं स्कॉलरशिप आहे, ज्याच्या आपण डिटेल्स मध्ये जर जाऊन पाहिलं तर त्याच्या संदर्भात काही डिटेल्स माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. पण त्या अगोदर ही डिटेल्स माहिती बघत असताना आपल्याला त्याची एलिजिबिलिटी काय असली पाहिजे, तर 9वी किंवा 10वीचे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. SBI फाउंडेशनची स्कॉलरशिप आहे. त्यासाठी तुमच्या म्हणजे जे काही आपलं इन्कम सर्टिफिकेट असतं त्यावर 3 लाखापेक्षा कमी आपलं उत्पन्न असलं पाहिजे. आपण जनरली 3 लाखापर्यंत उत्पन्न आपलं तहसीलदारकडनं मिळतं, जे तुमचं असेल तर, हे का नाही. त्याचबरोबर तुम्हाला 50% सीट्स हे जे काही आहे ते रिझर्व्ह फॉर वुमन, म्हणजे मुलींसाठी 50% जागा आणि मुलांसाठी 50% जागा आहेत. म्हणजे 50% जागा ह्या मुलांसाठी, त्याच्यातल्या 25% जागा SC कॅन्डिडेट, 25% ST कॅन्डिडेट, 5% हे जे काय PWBD म्हणजे ज्यांना आपण दिव्यांग वगैरे म्हणतो, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. खूप छान आणि चांगली योजना आहे. त्यासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर मला एकदा कमेंट करून सांगा यस. त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला पाहिजे. हा फॉर्म कसा भरायचा, कधी भरायचा आणि तो कोणाकोणाला भरता येतो, त्यासाठीचे डॉक्युमेंट्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, फॉर्म फिल करण्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. अगदी 1.5 लाख पर्यंतची स्कॉलरशिप, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघा. पोस्ट ग्रॅज्युएट वाल्यांसाठी 1.5 लाख, ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी 75,000, तुम्ही 9वी 10वीला आहात ना, मग तुम्हाला 15,000. ही सगळी अशी स्कॉलरशिप आहे. याच्या संदर्भात काही गोष्टी, ऍप्लिकेशन फॉर्मची नेमकी प्रोसेस कशी आहे त्याच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे का, कमेंट सेशन मध्ये सांगा, यस म्हणून टाईप करा. आणि तुमचा वर्ग सांगा अगोदर, तुम्ही नेमकं 9वीला आहात की 10वीला आहात, फॉर्म कसा भरायचा, लॉग इन कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी असलेले डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत. हे डॉक्युमेंट्स असतील अकॅडमिक, तुमचा रेकॉर्ड काय असेल, मार्कशीट कोणते कोणते लागतील, आयडेंटिटी प्रूफ कोणता पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायनान्शियल डॉक्युमेंट, ज्याला आपण उत्पन्नाचं सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट वगैरे म्हणतो, ऍडमिशन प्रूफ ज्याच्या संदर्भानं बोनाफाईड वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची काही गोष्टी, डॉक्युमेंट्स आणि सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठीच्या काही डेट्स तुम्हाला फार महत्वाच्या. ऍप्लिकेशन स्टार्ट कधी झालेले आहेत, तर आज 4था दिवस आहे, 22 जुलैलाच ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. आणि ऍप्लिकेशन एंड होण्याची जी काही तारीख आहे ती आहे सप्टेंबर 4, म्हणजे आपला ऑगस्ट पूर्ण याच्यामध्ये जाणार आहे. मला कमेंट करून सांगा, तुम्हाला ही सर्टिफिकेट, तुम्हाला या स्कॉलरशिप साठी फॉर्म भरायचा आहे का. मी आता सांगितलेल्या अटी, त्याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये बस यस म्हणून टाईप करा. आपल्याला 4 सप्टेंबर पर्यंत SBI फाउंडेशनचा हा फॉर्म भरायचा आहे. भेटूयात डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्याच्या प्रक्रियेमध्ये, व्हिडिओमध्ये. पण त्याआधी मला कमेंट सेशन मध्ये सांगा यस, आय वॉन्ट टू फिल फॉर्म, यस. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण नव्या व्हिडिओची डिटेल माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय.